नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जात आहोत सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी। या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला आधी दादर स्टेशनला यावं लागतं आणि इकडनं पश्चिमेच्या दिशेने उतरून ऑटो रिक्षा पकडावी लागते। ऑटो रिक्षा ही आपल्याकडून 30 रुपये पर पर्सन चार्ज करते। त्यानंतर इथे पोहोचल्यानंतर आपल्याला एवढी गर्दी बघायला मिळते। पुढे एंट्रन्स गेट आहे, तिकडे आपली चेकिंग होते आणि त्यानंतर आपल्याला मध्ये जायला मिळते। बाहेरून समोर जर बघितलं तर आपल्याला इथे पार्किंगची एरिया मिळते, जिथे आपल्याला 4 व्हीलर 2 व्हीलर तसेच गाड्या आपण इथे बऱ्याचशा पार्क करू शकतो। चेकिंग झाल्यानंतर जसे मध्ये गेलो तसं बघितलं तर इथे खूप मोठी गर्दी लागलेली, कारण आज सुट्टीचा दिवस होता। आज रविवार असल्यामुळे इथे खूप गर्दी होती। एवढी सगळी गर्दी पाहून मनात एक विचार आला की आता जर दर्शन घ्यायला थांबलो तर रात्री 10 ते 11 वाजता घरी पोहोचेल, कारण सकाळी 6 वाजता निघालेलो आम्ही, आत्ता 10 वाजता पोहोचलेलो आहोत। त्यामुळे पुढच्या वेळेस दर्शन घेईल या विचाराने आम्ही दुसऱ्या रांगेत गेलो आणि या रांगेत बघितलं तर गर्दी कमी होती, कारण या रांगेतून आपल्याला लांबूनच दर्शन करायला मिळते। इथे बरीचशी लोक होती जी लांबूनच दर्शन घेत होते, त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा जॉईन झालो। या मंदिरामध्ये फोटोग्राफी तसेच व्हिडिओग्राफी करण्यासाठी मनाई होती, त्यामुळे जितकं मला पटापट शूट काढता आलं तेवढं मी काढून निघालो। लांबूनच मन भरून दर्शन घेतलं आणि त्यानंतर निघालो पुढे आपल्याला हनुमान स्वामींचं मंदिर दिसतो। ते सुद्धा पुजारी बाबांनी शूटिंग करण्यास मनाई केली म्हणून कॅमेरा बंद केला आणि पुढे निघालो। ही जी लाईन आहे ती सगळी दर्शनासाठी। मंदिराच्या बाहेर आपल्याला चपला काढण्यासाठी फ्रीमध्ये सुविधा असते, त्यामुळे जर आपल्याला इथे बाहेर चपला काढायची नसतील तर आपण तिकडे काढू शकतो। इथे आपल्याला चपला काढण्यासाठी अत्याग्रह सुद्धा करू शकतात। माझ्या पायात चपला नव्हती हे या काकांनी बघितलंच नाही आणि मला इथे चपला काढण्यासाठी थांबवलं। त्यानंतर मंदिरात दर्शन करून आपण पडलो बाहेर आणि निघालो दुसऱ्या ठिकाणी। हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आज आपण जात आहोत एका म्युझियममध्ये। तो म्युझियम कुठे आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे, तो व्हिडिओ बघतच राहा। आणि चला आपण जाऊया आणि बघूया तो म्युझियम कुठे आहे आणि कसं आहे ते। तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलेलो आहोत संयुक्त महाराष्ट्र या म्युझियममध्ये। हा म्युझियम जो आहे तो दादरमध्ये स्थित आहे आणि शिवाजी पार्क इकडे आहे ना, त्याच्यापेक्षा 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर चालत आल्यावर आपल्याला इकडे मिळतो हा पार्क। आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे इकडे, कोणत्याही कॉस्ट नाही, एंट्री वगैरे काही नसते। तुम्ही इकडे फिरू शकता। आपलं महाराष्ट्राचा इतिहास इकडे सांगता गेलेला आहे। तो आपण आता पूर्ण हा फिरूया आणि बघूया पूर्ण संग्रहालय। इकडनं संग्रहालयाचा हा एंट्रन्स गेट आहे आणि समोरच आपल्याला इथे वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि नंतर हा ऑटोमॅटिक उघडणारा दरवाजा। या म्युझियममध्ये खूप शांतता होती आणि आपल्या महाराष्ट्राचा सुंदरसा इतिहास सुद्धा। आत्ता आपण हा पूर्ण म्युझियम फिरणार आहोत, सो तुम्ही पूर्ण म्युझियम बघा आणि तुमचे मनोगत आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा।
मित्रांनो, आपण मेन तर इकडे सिद्धिविनायक मंदिराची शूटिंग काढायला आलेलो होतो, पण तिकडे शूटिंग काढण्यास मनाई होती म्हणून मग दुसरीकडे याचा विचार केला आणि आपण पोचलो इथे या संग्रहालयामध्ये. आणि मग इकडचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवलेला आहे. इकडे येण्यासाठी सेम रस्ता आहे. मी शिवाजी पार्कला येण्याचा रस्ता जर बघितला असेल, नाही बघितला असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघा, तिकडे आपला व्हिडिओ आहे, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. चॅनलवर जाऊन बघा, तो व्हिडिओसुद्धा आहे. त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कोणता रस्ता आहे ते तुम्ही इकडे येऊन न बघू शकता. आणि त्या शिवाजी पार्कच्या 5 ते 10 मिनिटाच्या रस्त्यावर इकडे हा म्युझियम आहे. म्युझियममध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास सांगितला गेलेला आहे आणि एकदम अशी उत्तम शांतता आहे तिकडे, तुम्ही सुद्धा येऊन बघू शकता. तो आपला आजचा व्हिडिओ हा इकडे संपला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.